पूजनीय भिक्खू संघ आगमन केशव झालाय. आपण सर्वांनी बसून घ्यावं. महामानवास मानवंदना या 69व्या महाप्रयाण दिनानिमित्तानं या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. पूजनीय बुदंत प्राचार्य खेमादमोजी मासोड यांचं सुद्धा स्टेजवर आगमन होत आहे. जयभीम नगर बुद्धविहाराच्या वतीनं आलेल्या सर्व भिक्खू संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. वरिष्ठ भिक्खू संघाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वागत होईल. संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ पूजनीय आहे, गौरवनीय आहे, गौरवास पात्र असलेला भिक्खू संघ आहे. पण सर्वांचं स्वागत करण्यामध्ये खूप वेळ देईल, त्यामुळं फक्त काही प्रातिनिधिक भिक्खू संघ वरिष्ठ भिक्खू संघात स्वागत होईल आणि संपूर्ण भिक्खू संघाला तुम्ही इथंच आहेत ना काका? ये ना ओळख तुम्हाला बघितले कुठं तरी तुम्ही गेल्या टाइमला पण ते शिलबोधीजी आपण तिकडे या. तुम्ही इथं बसला होता आणि एकदा आला पण इथंच सर बोल इथंच सर बोलला. तू 40 के बाबू माझ्या 40 नाही ना 80 झाली. 80 चार्जिंग होती मग मी चार्जिंगला झालो. हॅलो, काही आलं 20% होतं. ज्यांनी या 76 आहे. कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारे नियोजन केलं. अनेक वर्षापासून अगदी लहानपणापासून भिक्खू संघामध्ये काम करतात आणि या जयभीम नगर बुद्धविहाराचं त्यांनी सुंदर अशा प्रकारे नियोजन केलं. असे आमचे बंधू बनते शिलबोधी थेरो यांना सूचना आहे की आपण स्टेजकडे यावं. भिक्खू संघाचं स्वागत होईल आणि प्रास्ताविक होऊन आपण कार्यक्रमात सुरुवात करूया. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण भिक्खू संघात स्वागत करूया. जयभीम नगर बुद्ध विहाराच्या वतीनं बुद्ध विहाराचे भिक्खू संघाच्या वतीनं भिक्खू संघात स्वागत होणं होईल. बनते बोधिशील, बनते निर्वाण, बनते करुणासागर, बनते पंडितसेन, बनते बोधिधम्मा सर्व भिक्खू संघात स्वागत करणार आहेत. आपण सर्व उपासकांनी खूप प्रसन्न चित्तानं बसून घ्यायचं आहे. आजचा हा सुंदर कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. आजच्या या महामानवास वंदना या डेकोरेशन वाले थोडंसं फॅनची व्यवस्था करा. ज्या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे तिथं सुद्धा फॅनची व्यवस्था करा आणि स्टेजवरती सुद्धा काही फॅनची व्यवस्था करा. हां, भिक्खू संघाला विनंती आहे की आपण जयभीम नगर बुद्धविहाराचे काही भिक्खू संघ आहे त्यांना सूचना आहे की आपण सर्वांनी भिक्खू संघ पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे.
या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिर सुद्धा होत असतं. यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की आपण रक्तदान करावं त्या संपूर्ण उपासकांना आणि भिक्खू संघाला सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा रक्तदान करावं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. पूजनीय भगवंत शीलबोधीजी, बनते आर आनंदजी, बनते बोरीगम्मा, बनते कोणासागर संपूर्ण भिक्खू संघाला सूचना आहे आपण सर्वांना भिक्खू संघासोबत करावं. हेलो हेलो डेकोरेटर इधर ध्यान दो मेरे तरफ. जो बाहर में कूलर लगा हुआ है वो कूलर यहाँ पे आके लगा दो, उसका कनेक्शन पिन दे दो. जितने भी फैन है कूलर है वो सब चालू करो और सेट करके दो यहाँ पे जल्दी. या ठिकाणी पूज्य गुरुवर्य विश्वदानंद बोधीजी महास्तवीर यांचा भिक्खू संघाच्या वतीनं स्वागत करत आहोत. या ठिकाणी संघातील ज्येष्ठ पूज्य भदंत धम्मरत्नजी महास्तवीर यांचं भिक्खू संघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे. हॅलो, पूजनीय धर्मरत्नजी महास्तवीर हे आमचे गुरुवर्य पूज्य भिक्खू विश्वबोधी महाथेरो यांचे चांगले मित्र आहेत. माझ्या थेरोच्या विधीला सुद्धा उपस्थित होते आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा यांचं फार मोठं कार्य आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आहे तो एकटा बुद्ध विहाराचा नाही किंवा एकट्या भंतींचा नाही. हा कार्यक्रम आपल्या सर्व उपासकांचा आहे, सर्व समाजाचा आहे. आणि या समाजाच्या वतीनं जे भिक्षू उच्चतम कार्य करतात त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. तो सन्मान स्वीकारावा. साधू साधू साधू. यानंतर पूजनीय प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य पूजनीय खेमोधम्म महाथेरोजी यांचं सुद्धा स्वागत आम्ही भिक्खू संघ करत आहोत. पूजनीय भदंत आर आनंद. साधू साधू साधू. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्यामुळे ही जय भीमनगर बुद्ध विहाराचं नंदनवन झालेलं आहे आणि यांच्या प्रेरणेमुळेच आज आम्हा शिष्य लोकांना समाजामध्ये काम करण्याची ताकद मिळते. अनेक विविध प्रकारचे लोभ आले, कोणत्या त्या लोभाला त्या प्रलोभनाला बळी न पडता सुंदर अशा ठिकाणी आज आपल्या इथं बसण्याची व्यवस्था आणि या जागेचं त्या पद्धतीने युटिलाइज केलं, वापर केला. जर कधी हे बुद्ध विहार या ठिकाणी नसतं तर आज 600 भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नसता, बसला नसता. आणि जो बाबासाहेबांच्या महाप्रयाणानंतर दुसऱ्या दिवशी हा ठरवण्यात आलेला कार्यक्रम 7 तारखेचा, जो की भारतामधला सर्वात मोठा कार्यक्रम आहे असं मला काही भिक्षूंनी सांगितलं. कारण की बाबासाहेबांच्या मानवंदनेला एकत्र भिक्खू संघ येणं आणि उपासकांनी बाबासाहेबांच्या नावे पुण्यपारमिता करणं इतक्या सारं भिक्खू संघाला देणं, हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी कुठे होत नसतो, तो 7 तारखेला या ठिकाणी होतो. आणि याची परंपरा आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू शांतबुद्धी महाथेरो यांच्यामुळे पडली. म्हणून यांचं स्वागत आम्ही सर्व शिष्यगण त्यांचं करत आहोत.
या तुम्ही पण तुम्ही उभे राहा या. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. यानंतर पूजनीय भिक्खू बुद्धश्री यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. किरण ना. यानंतर पूजनीय भिक्षू डॉक्टर इंदवंशी महाथेरो, ये हमारे अच्छे गुरु हैं, उनका भी स्वागत हम यहाँ पे कर रहे हैं. तो पूजनीय भिक्खू यांचं स्वागत घ्या इकडे. यांचं स्वागत भंते करुणासागर करत आहेत. ओ कॅमेरा हे समोर त्याला पण सांगा सर. यानंतर पूजनीय भिक्खू साधनानंदजी महाथेरो यांचं सुद्धा स्वागत भिक्खू बोधिधम्म हे करत आहेत. ओ पाठक किरण हे साईडला का. हा साईडला ना. यानंतर पूजनीय भिक्खू डॉक्टर हर्षबोधीजी यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आमचे भिक्खू आनंदजी करत आहेत. यानंतर डॉक्टर एस प्रज्ञाबोधी महाथेरो औरंगाबाद, हा छत्रपती संभाजीनगर नाही, औरंगाबाद पण म्हणतो, छत्रपती संभाजीनगर पण आहे. तर तिथून आलेले भिक्खू महाथेरो एस प्रज्ञाबोधी महाथेरो यांचं स्वागत करत आहेत भंते करुणासागर. यानंतर डॉक्टर हर्षबोधी महाथेरो यांचं स्वागत मागच केलं नाही. पूजनीय डॉक्टर हर्षबोधी महाथेरो यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. नंतर आमच्या या मुंबई शहरामध्ये चांगलं कार्य करतात, भिक्खू संघाला सांभाळतात, भिक्खू संघाच्या जवळचे आहेत, भिक्खू संघाचे मुंबई अध्यक्ष आहेत, मुंबई प्रांताचे तर भदंत शांतिरत्न यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. पूजनीय हॅलो. साधू साधू साधू. उपासिका उपासकांना विनंती आहे की आपण सर्वांनी भिक्खू संघ जेव्हा सांगत होते तेव्हा त्याच्यासाठी आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा आहे मोठ्या आवाजामध्ये. श्रीलंकाचे पूजनीय भंते यश यांचं सुद्धा स्वागत आहे. आपण सर्वांनी बोला साधू साधू साधू. पूजनीय भदंत के.आर. लामाजी, पूजनीय भदंत दलाई लामाजी यांचे परम शिष्य भंते के.आर. लामाजी यांचं स्वागत होत आहे. साधू साधू साधू. पूजनीय भदंत राहुल रत्नाजी यांचं सुद्धा स्वागत होणार आहे. पण ते आनंदी यांना सूचना करू की आपण मध्ये स्वागत करावं. पूजनीय भदंत नरसिंहजी तवीर यांचे सुद्धा स्वागत होणार आहे. पूजनीय भदंत आनंदजी यांना विनंती आहे की आपण मध्ये स्वागत करावं. नरसिंह मंदिर स्वागत करा.
यानंतर सगळे भिक्खू संघाचं एक एक पूजून औरंगाबादवरून 2-2 लाख समोर आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ना साधू 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 पूजनीय भगवंत काश्यपजी यांचे सुद्धा स्वागत आहे भिक्खू समाजाच्या वतीनं. काश्यपजी स्वागत करा. साधू 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 बनते नागसेनजी औरंगाबादवरून आले आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत आहे. यानंतर पूजनीय भगवंत अनिरुद्धजी स्थवीर यांचे सुद्धा स्वागत होईल. मंत्री बोंजम्मा राहुल अनिरुद्ध मंत्री स्वागत करा. मला वाटते मोगल मंत्रीजी कल्याणला खूप सुंदर काम चालू आहे त्यांचं. आमचे मोगल मंत्री यांचं सुद्धा स्वागत होणार आहे. भिक्खुनी संघामध्ये भिक्खुनी सदस्य संघ भिक्खुनी संघ सदस्य उपस्थित आहेत. संपूर्ण भिक्खुनी संघ आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूजनीय आर्यजी अभिधम्माजी यांचं सुद्धा स्वागत करणं होत आहे. आपण सन्मान स्वीकार करावा. साधू 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 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपूर्ण भिक्खू संघाचं आणि भिक्खुनी संघाचं स्वागत झालं. यानंतर लगेचच काही मिनिटांमध्ये आपण लगेचच प्रास्ताविक होणार आहे. माईक चालू करा.